नमस्कार. काल दिनांक 5 सप्टेंबर रोजी लोकतीर्थ या स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण सोहळा व पतंगरावजी कदम साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आदरणीय देशाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुलजी गांधी व आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते व राज्यातील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमासाठी पलूस कडेगाव मतदारसंघातील सांगली जिल्ह्यातून आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य लोक, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक, त्या सहकारी संस्था असतील, शिक्षण संस्था असतील, सार्वजनिक संस्था असतील, त्या सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि तळातील कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी 50 वर्ष जे पलूस कडेगावच्या मातीतून महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण केलं, जे शिक्षण क्षेत्रात योगदान दिलं, त्याच्यात हजारो लोकांचा प्रपंच संसार उभा केला आणि ते त्यांनी आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी जे काम केलं, त्या त्यांच्या कर्तृत्वाला दाद देण्याकरता लाखोनी गर्दी काल या ठिकाणी उपस्थित होती. मी आपल्या सर्वांचे मनापासून कदम कुटुंबातला सदस्य व पलूस कडेगावचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला अनपेक्षित अशी मोठ्या संख्येने गर्दी जमल्यामुळे काही लोकांना ह्या कार्यक्रमास्थळी ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत पोहोचता आलं नाही. अनेक लोकांना हा कार्यक्रम त्यांच्या गाडीतनंच मोबाईलवर पाहावा लागला आणि अशा लोकांना त्यांना पोहोचता आलं नाही. अशा आमच्या माता भगिनींचे, आमच्या तरुण कार्यकर्त्यांचे आणि सहकाऱ्यांचे मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद, प्रेम आणि भावना हे आम्ही कदम कुटुंब जाणवतो आणि ह्याच प्रेमामुळे कालचा हा सोहळा या सांगली जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातला एक ऐतिहासिक सोहळा करू शकतो. या कार्यक्रमामध्ये योगदान देणारे असंख्य कार्यकर्ते गेले महिनाभर राबत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये असंख्य कार्यकर्ते राबत होते. मी त्यांचेही मनापासून धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.